या ठिकाणी आमदार जे आहेत विधान भवनाच्या पायऱ्यांवरती पाहायला मिळतात। एकूणच आपण पाहतोय की यांची काय प्रतिक्रिया, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, काय सांगाल, आज औरंगजेबाच्या कबरीविषयी आज मुद्दा जो आहे तो विधान भवनामध्ये कशा पद्धतीत गाजत आहे? या हिंदुस्थानामध्ये राहणारा हिंदू आणि जर कुणी या हिंदुस्थानामध्ये राहून जर गुण औरंगजेबचे गात असतील तर अशा पाकड्यांना, अशा हरामी लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। आज सरकारवरतीच आरोप केले जात आहेत, कुठेतरी गृह खातं कमी पडत आहे। या विरोधकांना दुसरा धंदा नाही। या विरोधकांना माहित आहे औरंगजेबचे गुण गायले की आम्हाला मतदान, या पाकड्याचं आम्हाला मतदान होतं। त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो की हे गुण औरंगजेबचे गात आहे। पण तेच विरोधकांनी तुम्ही आज सत्ताधारी दोघेही एकत्रित आंदोलन करताना पाहायला मिळतात पायऱ्यांवर। त्यांचं आंदोलन हे दिखाऊ आहे। हे खरं हिंदुत्ववादी जे आंदोलन आहे तर हे शिवसेना भारतीय जनता पार्टीचं अफजलखानाचं केलं, प्रतापगडाच्या पायथ्याला त्याप्रमाणे करावं। ते आता आम्ही बघतो कशाबद्दल मागतात, त्यांनी सभागृहामध्ये मागणी करावी, त्याला उत्तर आम्ही देऊ। 2 मिनिटे गेले आम्ही कधीही यांना माफ करणार नाही, यांना रस्त्यांना फिरू देणार नाहीत। विरोधकांच्या वारंवार होत असलेल्या टीकेला आज तुम्ही कसं समोर जाणार? कारण आजही मोठा प्रश्न जो आहे तो औरंगजेबाचा आहे। अनेक पोस्टर्स जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे फाडले गेलेले आहेत, हे प्रकरण वाढतच चाललेले आहेत, कसं थांबवणार? शिवसेना भारतीय जनता पार्टी जोपर्यंत औरंगजेबचं थडगं उखडणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। शिदा शंभूराजे देसाई बोलताय, या ठिकाणी औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्यात